गावी आणि 2 दिवस झाले आम्हाला येऊन. खरं तर ते आम्ही गावीमध्येच का आलो तर ते आमच्या गावीची आहे ना देवडाळप स्वारी असते, ज्याचा मी व्हिडिओ केला आहे. सो तो व्हिडिओ लवकर अपलोड होईल आणि म्हणजे तो व्हिडिओ एडिट वगैरे सगळं अजून बाकी आहे, फक्त मी शूट करून ठेवला आहे. सो तो एडिट झाल्यानंतर मग तो अपलोड करेन मी. पण तो इथे गावी राहून ते अपलोड होणं शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे तेवढं. कारण की ते मुंबईला गेल्यावर कसं आपलं वायफाय वगैरे असतो त्याच्यावरती फटाफट होऊन जातं. सो लगेच आत्ता इथे होणं पॉसिबल नाही. सो आज आमच्याकडे काय आहे माहिती आहे का? आज आमच्याकडे आहे चिकन पार्टी. सो इथे सगळी तयारी चालू आहे. काय मम्मी? चिकन चुलीवरचं मसाला पेटते ना चुलती काय तो मसाला दे जरा, तो बरणी तिची ती छोटी बरणी पेटली. तेच पेटायला पाहिजे. ते चोळतानाच पेटतं. ते चोळतं घातले ना की ते पेटतं व्यवस्थित. ते पेटत नसते. आता ती थंड नाही ना तिचा. आता आजी पण नव्हती ना इथे महिनाभर, त्याच्यामुळे चूल थोडी थंड पडल्यावर गेले. वापर होत नाही ना. ते आता मस्त जबरदस्त पेटतं एकदम. त्या टोपात काय पाणी आहे ना? पाणी त्याच्यामध्ये ओतून घेते ना त्याचं. गरम पाणी इज मस्ट. गरम पाणी घालायचंच. काय माहिती आहे, धुरण असा उलटा येतोय, तो बाहेर जात नाही खिडकीच्या. कांदा काजू बिजू टाकणार आहे बघा चिकनमध्ये. ही रक्ती आहे ना? केवढा बधूर जाणार तो. ते पेटलं की नाही बरोबर. काय होतं माहिती आहे, आम्ही ना नव्हतो इथे. मी आता 2 दिवस झाले गावी आलो. आमच्या गावची डाळप स्वारी असते. गावची आमचं गाव म्हणजे वायंगणी गाव आमचं, आचरा वायंगणी. त्यांची डाळप स्वारी असते. आम्ही त्याच्यासाठी आलेलो. आमचं देवाचं झालं सगळं, कारण आमची आई पण इथे नसते. त्याच्यामुळे इकडे जर वावर कमी झाला इकडचं जरा ते बघ हात बघ, हात सांभाळ. लाकूड म्हणते हे पुढे कर ना. थंडासाठी झाली आहे ती. लाकडं वगैरे जरा थंड झाली आहे ती. इथे ना थंडी पण आहे ना गावी आता. भरपूर थंडी आहे. थंडी भरपूर आहे. सकाळची खूप थंडी असते. वातावरण छान वाटतं. गुलाबी थंडी. गुलाबी थंडी. गुलाबी थंडी नाही, खरंच वातावरण इथे छान वाटतं. मे महिन्यात येण्यापेक्षा ह्या महिन्यामध्ये यायचं आणि खरंच चांगलं वाटतं ह्या महिन्यात. आपण हळद घालूया. मसाला घालूया. मसाला आपल्याला सगळा लागणार का? तेवढा नाही लागणार, आता अंदाजे घालते आहे. हात भाजला. तर घालू शकतो मसाला. डोळे झोमतात, पण चुलीवरचं खाण्यामध्ये मजा असते. तुम्हाला पण माहिती आहे. चुलीवरचा जो धूर तो जो असतो ना त्याला त्याची टेस्ट येते खरं तर.
म्हणजे नुसतं असं चिकनच नाही, तुम्ही व्हेज जरी काय बनवलं तरी. सगळ्यात लागणार ना. फक्त तू ठेवली. त्याला चांगलं परतायचं. हो ना, कोंबू आता कोंबू. आमका कोंबू भेटली, कोंबडी नाही भेटली. कोंबो म्हणजे भारी. कोंबू आधी मी डोक्यातच घालते, नंतर आपण बघायचं उगाच मीठ जास्त झालं प्रॉब्लेम होईल. कलर बघा काय तो कलर येतो, लाल लाल. आता आपण ह्याच्यामध्ये नाही गरम पाणी घालूया. आणि थोडं ना असं आपण ह्याच्यात ठेवूया झाकणावर. हां, एक डोळे गेले. ते थोडा वेळ शिजू द्यायचं ना. आता चांगलं शिजू दे. आता ही ना रक्ती आहे. ते कसं मुंबईला आपल्याला तसं काय देत नाहीत. काय गावी असं आपण कापतो ना घरी आणून, त्याच्यामुळे कसं हे रक्ती वगैरे मिळते आपल्याला. सांग ह्याच्यावर पाणी टाक, हातावर टाक माझ्या. ही चांगली अशी धुवून घ्यायची. त्याला पिसं वगैरे लागलेली असतात ना कुठेतरी अशी, त्याला चांगली धुवून घ्यायची हे अशी. आणि नंतर थोडं शिजत आलं ना की त्याच्यामध्ये ते टाकायचं. अजून जर पाणी टाक ना अजून. चालेल चल. म्हणजे आत्ता टाकायचं नाही तर नाही, थोड्या वेळ टाकायचं. जरा शिजत आलं की टाकायचं. आता ऊन पडायला लागलंय. सकाळचं मस्त थंड असतं वातावरण, इवन रात्रीचं सुद्धा. ते गरम पाणी ठेवलंय आंघोळीसाठी. हाय ती बघा आजी. आजी काय करतं? कढी, सोलकढी. सोलकढी तर होईच नाही, सोलकढी शिवाय जमणार नाही. पाहिजे बाई सोलकढी. इकडचं चिकन बघितलंच का? समोसे होते रस्सा तर कशासाठी? ते देव येतात ना. सुपारी टाकू पाहिजे कशा त्या म्हटलं का? सुपारी शिजता झाला. सुपारी टाकायची. मगाशी म्हटलंय तुका मी सुपारी. सुपारी मी पण ते चुलीत टाकायची की काय? चुलीत चुलीत सुपारी टाकायची. मला वाटलं चुलीत टाकायची सुपारी. मटणात सुपारी टाकायची. जून कोंबडा या कोंबडा असला तर पटकन शिजता. शिजता असा. आणि सुपारी खाताना सुपारी खाली तर चांगली. चांगली ते.
अगं तिकडे पकड राहिली सानिया मागरात. आहे रस्सा आहे हा, आमटी हा रस्सा हड्डीचा. हड्डीचा. ह्याला चव वेगळीच येते पण. शिजलंय का काय माहिती. तिखट वाटतंय की नाही 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 गे. तेच काही घालतच नाही. घातला काय नाही की त्याच्यात. जरा पोळी बघूया शिजले काय. नाही रेडो शिजलोच नाही हा. ती केव्हापासून हा. शिजतच नाही तर पाणी घालता नाही. जुना ना कोंबो. अगे आई त्याच्या झाकणवर पाणी ठेवलं त्याच्यात थोडं नको. हाय त्याच्यावर टाकू गोयो सुपारी. नको थांब शिजू दे जरा वेळ लागेल काय. सोलकढी, कोकम कढी, मालवणी. मालवणी. हम्म. आता काय सोलकढी सगळीकडेच असतं पण. हम्म. थाळी आहे मागवलंयस. माशाची थाळी हो, मटणाची थाळी हो, सोलकढी येतलीच. कालावधी तिकडे आहे. कालावडीचा डाळा 4 वाजता असताना. काय झाले? अरे हां, तुम्हाला मी सांगायला विसरली. आमच्या इथे एक चिंचेचं झाड होता ना, तिथे जो आमचा लँडमार्क होता तो तुटला आहे. म्हणजे ते ॲक्च्युली थोडं बेंडच झालेलं होतं चिंचेचं झाड. सो ते असं तुटलं आहे ना, तर मला एवढं म्हणजे हे वाटतं ना, ते किती वर्षापूर्वीचं झाड होतं. हे बघा, हे जे तुटलेलं दिसतंय ना, हे तेच आहे. पाणी कोणी ओतलं इथे? नाही नाही हयच. नळी का ठेवलं सानिया. सानिया नळी. नळी कुठे ठेवलीस. हां. एक मिनिट. तू दरवाजा उघड ना. शिजला. त्याच्यामध्ये ना आपण हे अगदी घालूया. गरम मसाला घालूया. बस अंदाजे घातला तर आमचा घरगुती मसाला आहे. खोबरं घातलं. या आजीने तिकडे नेलं खोबरं नाही ना. त्याच्यामध्ये ना मी आलं लसूण ना खोबरं भाजतानाच घातलेलं. जेव्हा खोबरं भाजलं ना तेव्हा मी आलं लसूण टाकलं. आलं लसूणची पेस्ट नाही घातली. हे आपण थोडं रश्श्यासाठी ठेवूया. जरा सुकायला पाहिजे.
थोडं सुकायला जायला हवं ना. हो हो अजून थोडं खोबरं शिजलं पाहिजे ना, जरा सुकू देत. गावठी कसं चिकन शिजायला ना वेळ लागतो. मुंबईची कसली एका कडात मिरी शिजतं. इकडे गावचं कसं रिअल गावठी शिजायला वेळ लागणार, पण चवीला पण चांगलं. मुंबईत आपण खातो कसली जी मिरी फोडणी घातली का इकडे शिजली. एका कडात शिजतात ते त्यातली गावठी. ठेव बाबा देवा स्वामी. तरी बघा भारी आली आहे. चिकन नाही झालंय, मी आता असं चुलीवरच ठेवणार आहे. देवा स्वामी स्वामी. झालंय म्हणजे आता हे. हो झालंय. आता हे आपण ना लाकडं जरा मागे करूया, तुझ्या पाणी मारूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चल चल बाय बाय.